ढाब्यावर जेवण म्हटलं की सगळ्यात पहिले ऑर्डर केली जाते ती चटपटीत अशी शेवभाजी. तंदूर, नान यासोबत ही शेवभाजी अप्रतिम लागते. नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अगदी कमी सामानात आणि कमी वेळेत ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. शेवभाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1.5 चमचे मीठ, पाव चमचा हिंग, 1.5 चमचे लाल मिरची पावडर. यात 4 ते 5 चमचे पाणी ओतून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करायचंय. आता हे आपण साईडला ठेवूयात. आता एका कढईमध्ये 3 चमचे तेल घ्यायचंय. त्यामध्ये 4 ते 5 दालचिनीचे तुकडे टाकायचे, 4 ते 5 लवंग घालायचे आहेत, 4 ते 5 काळे मिरीचे दाणे, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे. हे कांदे आपल्याला 2 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे. 2 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये 1.5 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आता ही पेस्ट आणि हे कांदे आपल्याला 5 ते 7 मिनिटे मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत. अगदी कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. आणि हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण आलं लसणाची पेस्ट जी आहे तर ती तळाला लागू शकते. 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदा हा गोल्डन ब्राऊन रंगाचा झालेला आहे. अगदी व्यवस्थितपणे परतला गेला आहे. आता यामध्ये आपण 3 बारीक चिरलेले टोमॅटोज घालणार आहोत. हे टोमॅटोज 2 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहेत. 2 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला 3 टोमॅटोजची प्युरी घालायची आहे. आता ही प्युरी आणि हे टोमॅटोज आपल्याला 10 ते 15 मिनिटे अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायचे. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीतून तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपण जी मसाल्यांची पेस्ट बनवली होती ती ॲड करूयात. ही पेस्टसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा रंग अगदी खुलून आला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा बेसन घालणार आहोत. हे बेसनही आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता या ग्रेव्हीला रॉयल टच देण्यासाठी मी यामध्ये 2 चमचे फ्रेश क्रीम घालत आहे. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरात असलेली सायसुद्धा यामध्ये घालू शकता. अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये मी 1 कप गरम पाणी घालणार आहे. मला मध्यम रश्श्याची भाजी आवडते त्यामुळे मी 1 कप घालणार आहे. तुम्हाला जर पातळसर भाजी आवडत असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता. पाणी तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी भाजीची आवडते त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. आता ही भाजी 5 मिनिटं उकळी फुटेपर्यंत आपल्याला शिजवायची आहे. 5 मिनिटानंतर यामध्ये अर्धा कप शेवभाजीची शेव आपण घालणार आहोत. शेव ॲड केल्यानंतर आपल्याला फक्त 1 मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे. 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली शेवभाजी तयार आहे. यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल अशी शेवभाजी तयार आहे. ही शेवभाजी तुम्ही तंदूर, नान, चपाती यासोबत एन्जॉय करू शकता. घरातील लहान मोठे सगळ्यांना ही शेवभाजी अगदी आवडेल. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि नक्की राहा.